नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ चव्हाण CN मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज मी जो चॅप्टर घेणार आहे त्याचं नाव आहे वर्गमूळ। मित्रांनो, पहिला जो आपला वर्ग नावाचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे पहा आणि हा देखील पूर्ण पहा। याच्यामध्ये दोन डिटेल मेथड असतील आणि दोन शॉर्ट मेथड असतील। डिटेल मी मेथड का सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला वर्गमूळ याचा अर्थ समजत नाही, त्याच्यामुळे मी दोन डिटेल सांगणार आहे आणि दोन शॉर्ट सांगणार आहे। मित्रांनो, वर्गमूळ म्हणजे काय? पूर्ण वर्ग संख्येचे मूळ शोधणे याला काय म्हणायचं? वर्गमूळ म्हणायचं। मग कोणतीही संख्या असो, पूर्ण वर्ग असो किंवा अपूर्ण वर्ग असो, त्या संख्येचं मूळ शोधणे म्हणजे काय? वर्गमूळ होय। ओके, बघा, वर्गमूळ ह्या चिन्हाने दाखवलं जातं बघा, किंवा मॅथमॅटिकली लिहितो थोडं, a चा घात किती? 1/2 म्हणजेच वर्गमूळ हे चिन्ह दर्शवलं जातं, किंवा कोणत्याही संख्येचा 1/2 घात असेल या स्वरूपामध्ये देखील वर्गमूळ दाखवलं जातं। हे चिन्ह सहसा जास्त वापर करतात, किंवा असं बी देऊ शकतात आपल्याला। ओके, मग मला सांगा, मी अगोदरची पद्धत घेणार आहे ती घेणार आहे अवयव पद्धत। सपोज या चिन्हामध्ये मी 144 घेतो। ओके, 144चं वर्गमूळ काय? मग पहिली जी पद्धत आहे ती अवयव पद्धत असेल। ती अवयव पद्धत कशी आहे पहा, मला सांगा। 144चे अवयव कोणते आहेत? मी 144ची अशी फोड करतो, 12 गुणाकारमध्ये 12 घेतो। 12 गुणाकारमध्ये 12 यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 144 येणार आहे। नंतर हे 12चे अवयव काय आहेत? 4 गुणाकारमध्ये 3 गुणाकारमध्ये ह्या 12चे काय असतील? 4 गुणाकारमध्ये 3च। ओके, आता नंतर हे 4चे अवयव पाडणार आहे। 2 गुणाकारमध्ये 2, 3 जसे तसेच ठेवतो। ह्या 4चे अवयव काय असतील? 2 गुणाकारमध्ये 2च, गुणाकारमध्ये हे 3। वर्गमूळ काढत असताना या अवयवांचे गट पाडायचे असतात बघा। समान 2 अवयव यांचा एक गट तयार होत असतो। इथं 2 इथं 2 यांचा एक गट तयार झाला, इथं 3 इथं 3 यांचा एक गट तयार झाला, आणि इथं 2 इथं 2 काय झाला? गट तयार झाला। या 2 2पैकी 1 2 बाहेर घ्यायचा, वर्गमूळ चिन्ह निघून गेलं। या 2 3पैकी 1 3 बाहेर घेतो म्हणजे वर्गमूळ चिन्ह निघून गेलं, आणि ह्या 2 2पैकी 1 2 बाहेर घेतो। ह्यांचा गुणाकार करा, 2 6 6 2 12 म्हणजे 12चा वर्ग 144 असतो। 144चं वर्गमूळ किती आलं? 12। वर्ग आणि वर्गमूळ हे अपोजिट असतात बघा। ओके, आता दुसरं एक एक्झाम्पल घेतो आणि अवयव पद्धतीने सांगतो, नंतर मग भागाकार पद्धतीने सांगतो, आणि ज्या दोन पद्धती आहेत ते शॉर्ट मेथड आहेत त्या शेवटी घेतो। बघा मित्रांनो, आता सपोज मी जर इथं 625 घेतलं, तुम्हाला अवयव पद्धत शिकायला 625 या संख्येचं वर्गमूळ किती? मग मला सांगा, 625ला कोणत्या संख्येने भाग जाईल बरं? ज्या संख्येच्या एक स्थानी 5 किंवा 0 अंक असतो त्या संख्येला 5 ने भाग जातो। ही कसोटी 5 म्हणजेच सांगा, 5 ने भाग द्या ह्याला। 5 इथं 5 लिहा, आणि 5 1 5, खाली राहिला 1, 5 2 10, खाली राहिले 2 2 म्हणजे 25, 5 5 किती? 25, म्हणजे 125 गुणाकारमध्ये 5 किती गुणाकार येणार आपला? 625। मला सांगा, ह्या 5चे अवयव पडतात का? नाही, 5 ही मूळ संख्या आहे। 125चे अवयव मग काय करतो? 5 ने भाग देतो त्याला बी। द्या, 5 2 10, खाली राहिले 2, वरून घेतले 5 25, म्हणजेच किती? 5 5 25, म्हणजे 25 5 125, 125 गुणिले 5 म्हणजे 625। ओके, नंतर हे 5 गुणाकारमध्ये 5 गुणाकारमध्ये हे 25चे काय असतील अवयव? 5 गुणाकारमध्ये 5। ओके, म्हणजेच 5 5 25 5 125, 125 गुणाकारमध्ये 5 म्हणजे 625 गुणाकार येणार आहे। मग वर्गमूळ शोधत असताना समान 2 अंकाचे अशा प्रकारे गट पाडायचे। ह्या 2 5 मधला एक 5 बाहेर आला, गुणाकारमध्ये ह्याच्यातला एक 5 बाहेर घ्या, वर्गमूळ निघून गेलं। 5 गुणाकारमध्ये 5 म्हणजेच गुणाकार किती येणार आहे? 25। 625 या संख्येचं वर्गमूळ किती आलं? 25, आणि 25चा जर वर्ग केला तर किती येणार आहे? 625। हे दोन्ही कसे असतात? अपोजिट असतात, वर्गमूळ आणि वर्ग। ओके, ही झाली अवयव पद्धत मित्रांनो। ह्या अवयव पद्धतीला मात्र एक कंडिशन आहे, याला पूर्ण वर्ग संख्याच लागते।
जसे की 625, 81 वगैरे वगैरे जेवढ्या पूर्णवर्ग संख्या आहेत त्या संख्या लागतात तरच अवयव पद्धत तिथं लागू होते. आता नंतर मी शिकवणार आहे ती म्हणजे भागाकार पद्धत. भागाकार पद्धतीने पूर्णवर्ग संख्येचंही वर्गमूळ शोधलं जातं आणि अपूर्ण वर्ग संख्येचंही वर्गमूळ शोधलं जातं. मी पहिले एक एक्झाम्पल घेतो आणि ते डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकार पद्धतीने सॉल्व्ह करतो. तुम्हाला ही जर पद्धत सोपी वाटली ह्याच्यावरती सराव करा आणि ही फॉलो करा. ओके. आता दुसरी जी पद्धत आहे ती देखील डिटेल मेथडच समावेश होतो. दुसरी पद्धत आहे आपली डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकार पद्धत. भागाकार पद्धत ओके. अशा पद्धतीने आपण भागाकार पद्धत शिकणार आहे. पण भागाकार पद्धत नेमकी कशाची ती आहे वर्गमूळ शोधण्याची. एक एक्झाम्पल घेतो बघा. 4356 या पूर्णवर्ग संख्येचं वर्गमूळ किती असेल. आता ही पूर्णवर्ग संख्या आहे. मी एक्झाम्पल अगोदरच लिहून घेतले. ही पूर्णवर्ग संख्या अपूर्णवर्ग संख्येचं देखील ह्या पद्धतीने वर्गमूळ शोधता येतं. आता बघा भागाकार पद्धतीने कसं आपल्याला वर्गमूळ शोधायचे. काय करायचं मित्रांनो, उजव्या भागाकडून डाव्या भागाकडे 2-2 अंकाचे गट पाडी द्यायचं. बघा ह्या मी काय केलं, उजव्या साईडकडून चालू केले. बघा 2-2 अंकाचे अशा स्वरूपामध्ये गट पाडायचे आणि जी आपल्याला प्रोसेस करायची सॉल्व करण्याची ती डाव्या भागाकडून उजव्या भागाकडे करीत जायचं. गट पाडताना मात्र उजव्या भागाकडून डाव्या भागाकडे यायचं आणि सुरुवात जी करायची आपल्याला आन्सरची ती डाव्या भागाकडून उजव्या भागाकडे. बघा 43 ही संख्या, आता गटाचाच विचार करायचा. डायरेक्ट 43चा गट पडला, 56चा गट पडला. 43 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे का, नसेल तर त्याच्या जवळ जायचं. मग मला सांगा 4चा वर्ग किती 16, 5चा वर्ग किती 25, 6चा वर्ग किती 36 आणि 7चा वर्ग 49. 49 जास्त होईल मग किती 6चा वर्ग घेतो. ओके. 6चा वर्ग किती 36. या ठिकाणी 36 लिहितो आणि वजाबाकी या ठिकाणी केली जाते. कोणत्या संख्येचा वर्ग घेतला आपण 6चा. या ठिकाणी एक 6 घ्या. 6चा वर्ग घेतला ना तुम्ही, मग इथं 2 वेळेस 6 लिहायचे. इकडली भाग ॲडिशनची म्हणजे बेरजेची असते, इकडला भाग असतो वजाबाकीचा. या ठिकाणी करतो बेरीज. 6 6 किती आले 12 आणि 43 मधून जर 36 गेले तर खाली किती राहतात 7 किंवा आपली वजाबाकी करा. 13तून 6 गेले खाली किती राहिले 7 राहिले. घेतलेले किती दिला 4 मधून 4 गेले खाली किती राहिलं 0. ओके. वरून घेताना काय करायचं, डायरेक्ट गटच घ्यायचा असतो. नाही तर 5 घेताना 5 नाही घ्यायचं. 56चा आपला गट तयार झालेला आहे. या ठिकाणी मी डायरेक्ट 56 घ्यायलो. ओके. आता मला सांगा मित्रांनो, ह्या 12च्या पुढे असा एक समान अंक घ्यायचा आहे की त्यांचा गुणाकार हा 756 आला पाहिजे किंवा नसेल नाही जर आला तर त्याच्या जवळ गेलो पाहिजेत आपण. आता मला चेक करावं लागणार आहे. डायरेक्ट मी सांगू शकत नाही 12च्या पुढे कोणता अंक घेऊ बरं मी की माझा 756 गुणाकार येईल. तर मी काय करतो, इथे 4 घेऊन पाहतो. तर इथे देखील 4च घ्यावा लागेल तुम्हाला. काय बोललो मी, ही जी आपण ॲडिशन केली इकडल्या भागाची 12च्या समोर एक असा समान अंक घ्यायचा आहे की त्यांचा गुणाकार आपल्याला 756 आला पाहिजे. म्हणजे मी समान अंक किती घेतला इथे 4. यांचा गुणाकार मी चेक करणार आहे 756 येतो का. बघा 4 गुणाकारमध्ये 4 किती 4 चौक किती 16 6चा हातचा आला 1, 4 2 8 आणि हातचा आलेले किती झाले 9 आणि 4 1 4. इथे आला गुणाकार 496 आला. मला किती पाहिजे 756. मला चेंज करावं लागेल. मी काय करतो इथे 6 अंक घेतो. बघा मित्रांनो 6 6 किती 36. 36ला किती 6चा हातचे आले किती 3. 6 2 12 आणि 3 15. 15शीला 5चा हातचा आला 1. 6 1 6 आणि किती 7 आला का गुणाकार 756. कोणता अंक घेतला मी 6. मग 6 इथे एकल्या आणि इथे एकल्या यांची करा ॲडिशन. 6 6 12शी 2चा हातचा आला 1. 2 आणि 1 किती झाले 3. 1शीला 1चा कोणता गुणाकार आलता आपला तो आलता 756. या ठिकाणी सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची असते. 0 0 आणि 0. कोणता अंक समान घेतला होता आपण 6 अंक घेतला होता बरोबर. म्हणजेच आपली बाकी इथं 0 आली. 4356 या संख्येचं वर्गमूळ किती आलं 66. ओके. आता हे बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला कसं चेक करायचं. बघा 66 या संख्येची दुप्पट या ठिकाणी असते. बघा 66 66 132 जर आपलं आलं तरच आपलं जे आपण आन्सर काढले ते बरोबर आहे. ते येणारच.
60 आणि 60 120 आणि 12 म्हणजेच किती 132. अशा पद्धतीने ह्या संख्येची निमपट या ठिकाणी असते, ह्या संख्येची दुप्पट या ठिकाणी असते. म्हणजे आपलं या ठिकाणी गणित बरोबर आलेलं आहे. अशा स्वरूपामध्ये भागाकार पद्धत आहे. भागाकार पद्धतीने आपण वर्गमूळ शोधू शकतो. ओके, मी दुसरं एक्झाम्पल घेतो आणि शॉर्ट ट्रिककडे वळत आहे. चला मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं शोधायचं आपण ते शिकत आहोत. तर दुसरं एक्झाम्पल घेतो बघा मी. 17,424 17,424 या संख्येचं वर्गमूळ किती आपण भागाकार पद्धतीने शोधावे. मग मला सांगा काय करायचं असतं. पहिल्यांदा उजव्या साईडकडून 2-2 अंकाचे गट पाडायचे असतात हे अशा पद्धतीने. आता इथं दुसरा म्हणजे दुसरा अंकच ना आला ह्याला जोडीला, एकाचाच गट पाडायचा, एकाच अंकाचा गट पाडायचा. इथं 2 अंकाचा पडला, इथं 2 अंकाचा पडला, या ठिकाणी एकच अंक आला आणि ते एकच आहे, हे पाडायचं एकाच अंकाचा गट. ओके, किंवा शून्याने जागा भरू शकता असा, काय ते शून्याला काही व्हॅल्यूज नसते बघा. मग एकाच अंकाचा गट पाडायचा. मला सांगा आता उत्तर जे आन्सर काढायला चालू करणार आपण डावीकडून चालू करायचं. मग मला सांगा ह्या संख्येला कोणत्या संख्येचा वर्ग आहे, एकचाच आहे. मग संख्येचा वर्ग किती, एकच आहे. या ठिकाणी एक लिहितो, या ठिकाणी एक लिहितो, मग इथं बी एक लिहावं लागेल आपल्याला. संख्येचा वर्ग किती, एकच आहे. इथं असती वजाबाकी, इथं करायची असते आपल्याला बेरीज. एकाने एकी झाले 2, एकातून एक गेलं खाली राहिलं 0, वरून घ्यायचं डायरेक्ट गट, म्हणजे या ठिकाणी 74 घेतो. ओके, मग मला सांगा ह्या 2च्या समोर कोणता अंक घेऊ समान आणि त्यांचा गुणाकार मला 74 आला पाहिजे. 74 जर नाही आला तर त्याच्या जवळ जायचं बघा. मग मी काय करतो, ह्या 2च्या जागी इथं जर 3 घेतलं तर काय चेक करायला मी 3 3 किती 9, 3 2 किती 6, 69 यायला. मग मी काय करतो 2च्या समोर मी 4 घेतो, 4 चौक 16ला 6चा हातचा आला 1, 4 2 8 आणि किती 9, म्हणजे 96 जास्त व्हायला बघा. मग मला कोणता समान अंक घ्यावा लागेल, 3च अंक घ्यावा लागेल. किती येतो गुणाकार त्यांचा 69. मग 3 देतो या ठिकाणी 2 वेळेस, म्हणजे 3 आणि 3 किती 6 आणि 2ला 2चा गुणाकार किती आला, 3 घेतल्यावर 69 आला, या ठिकाणी लिहितो. मग मला सांगा कोणता अंक समान घेतला आपण 3, या ठिकाणी 1 लिहितो 3. ह्यांचं सबट्रॅक्शन करा. 14 मधून जर 9 गेले खाली किती राहिले 5, इथला 1 इथं ठेवला, 7तून 7 गेलं खाली किती राहिलं 0. ओके, वरून डायरेक्ट गट घ्यायचा असतो. या ठिकाणी टेकतो गट, या ठिकाणी काय केला गट घेतला 24. मग मला सांगा 26च्या समोर असा एक समानांक घ्यायचा आहे की आपल्याला गुणाकार किती आला पाहिजे, 524 गुणाकार आला पाहिजे. मला चेकच करावं लागणार आहे. मग काय करतो, मग करून टाकतो चेक. बघा 26 समोर अशा प्रकारे एक अंक घ्यायचा आहे की त्यांचा गुणाकार आपल्याला किती आला पाहिजे, समान अंक घ्यायचा आहे, तो 524 आला पाहिजे. काय करतो मी काय करतो 2 अंक घेऊन पाहतो बरं. बेदोनी किती 4, 6 दोन्ही 12शीला 2चा हातचा आला 1, बेदोनी 4 आणि 1 5. छान प्रकारे आपले इथली संख्या आली बघा. कोणती संख्या घेतली आपण 2, म्हणजे 2 अंक घेतला आपण. ह्या ठिकाणी 2 लिहायचा, ह्या ठिकाणी 2 लिहायचा, इकडल्या साईडला करायची असते ॲडिशन, म्हणजे बेरीज करायची असते बघा मित्रांनो. 2 आणि 2 किती 4, 6शीला 6चा आणि 2शीला 2चा. ओके, मग कोणता गुणाकार आला आपला 524 गुणाकार आला. यांचं सबट्रॅक्शन 5तून 4तून हे सगळं केलं तर काय येणार आहे 0 0 येणार आहे. कोणता अंक समान घेतला आपण 2 समान घेतला. ओके, म्हणजे 17,424 या संख्येचं वर्गमूळ किती असणार आहे 132. आणि आपलं हे प्रोग्राम केला इतक्या वेळाचा, हे बरोबर आहे का चूक आहे हे ठरवण्यासाठी मी काय सांगितलं, जे वर्गमूळ आले त्याच्या दुप्पट या ठिकाणी संख्या आलेली असते आणि ह्या संख्येच्या निमपट या ठिकाणी आलेली असते. मग 132 दोन्ही किती 264. ओके, मग हे काय आपण सोडलेलं कार्यक्रम सगळं बरोबर आहे मित्रांनो. ही आहे भागाकार पद्धत. वर्गमूळ शोधण्यासाठी भागाकार पद्धत आहे. ह्या पद्धतीवरती सराव करा. आपण पूर्ण वर्ग संख्येचंही वर्गमूळ काढू शकतो आणि अपूर्ण वर्ग संख्येचंही वर्गमूळ काढू शकतो. आता मेन मुद्द्याकडे येऊया. आपण आता घेणार आहोत ते म्हणजे शॉर्ट ट्रिक, वर्गमूळ शोधण्याच्या शॉर्ट ट्रिक. ओके, चला तर मित्रांनो, शॉर्ट पद्धत काय आहे वर्गमूळ शोधण्याची, काही सेकंदामध्ये आपलं आन्सर येणार आहे मित्रांनो. बेसिक अंकाचा वर्ग मी अगोदर सांगतो तुम्हाला. 1चा वर्ग किती आहे मित्रांनो 1च, 2चा वर्ग किती आहे
4, 3चा वर्ग किती आहे 9, 4चा वर्ग किती आहे 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि शेवटी 10चा वर्ग किती 100. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यातूनच आपल्याला शॉर्ट ट्रिक बनवायची आहे. समजून घ्या कशी बनवतो मी शॉर्ट ट्रिक. काय करतो, जिथं जिथं दशक स्थान आहेत ते घेतो ना पुसून, आणि जिथं जिथं शतक स्थान आहेत ते बी घेतो पुसून. मग मला सांगा काय शिकलो आपण, एक अंकाचा वर्ग जर केला त्याच्या एकक स्थानी किती यायले 1च यायले. 2चा वर्ग केला त्याच्या एकक स्थानी किती यायले 4, 3चा वर्ग केला 9 आलं, 4चा वर्ग केला त्याच्या एकक स्थानी 6 येते, 5चा वर्ग केल्याच्या नंतर त्याच्या एकक स्थानी 5 येते मित्रांनो. 6चा केल्यावर 6 येते, 7चा केल्यावर 9 येते, 8चा केल्यावर 4 येते, 9चा केल्यावर 1 येते, आणि ज्या संख्येचे एकक स्थानी 0 असेल त्याचा वर्ग करा तुम्ही, त्याच्या वर्ग केल्याच्या नंतर त्याच्या देखील एकक स्थानी किती येणार आहे 0 येणार आहे मित्रांनो. मग काय शिकलात मित्रांनो बघा, 1चा वर्ग केला एकक स्थानी 1च येते, 9चा वर्ग केला एकक स्थानी किती येते 1च येते. म्हणजे 1/9 यांचा वर्ग केला असताना त्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी किती येत आहे 1 अंक येतोय. ओके. आणखी नंतर 2/8 या म्हणजे 2 आणि 8 ह्या संख्येचा वर्ग केला त्यांच्या एकक स्थानी देखील काय येते 4च अंक येतोय. मग 2चा वर्ग करा 8चा करा, ह्या संख्येचा वर्ग जर केला त्यांच्या संख्येच्या एकक स्थानी किती येणार आहे 4च अंक येणार आहे. ओके. नंतर 9 कोणते येते बघा, 9 7चा वर्ग केला तर एकक स्थानी 9 येते, 3चा वर्ग केला तर एकक स्थानी 9 येते. म्हणजेच 3/9 या संख्येचे वर्ग केले, वर्ग संख्येचे एकक स्थानी किती येते 3 आणि 7 या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी किती येतं अंक कोणता येतो 9. बघा ना, 3 आणि 7 या संख्येचा वर्ग जर केला त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती यायला अंक 9. ओके. ह्याच्यामध्ये काय आहे 5 जर असेल, 5 ही संख्येचा वर्ग केला 5च येतो बघा, त्यात काहीच बदल होत नाही, आणि 0 असला तर 0च येतो. ओके. बाकी मला सांगा वर्ग जर केला हे अंक सोडता एकक स्थानी येतात का नाही. म्हणजे जे आपण वर्ग करतो ना, म्हणजे 2, 3, 7 आणि 8. ओके. हे अंक वर्ग संख्येच्या एकक स्थानी कधीच येत नाही, जर आले तर ती वर्ग संख्या नसणार. समजतंय. कोणते कोणते अंक आहेत ते 2, 3 आणि 7, 8 हे 4 अंक वर्ग संख्येच्या एकक स्थानी कधीच येत नाहीत, जर आले तर ती वर्ग संख्या नसते मित्रांनो. मग मला सांगा काय शिकलो आपण, 1 आणि 9 जर ह्या संख्येचे वर्ग केले एकक स्थानी 1च येणार, 2, 8 या संख्येचे वर्ग जर केले तर एकक स्थानी किती येणार 4 येणार, 3, 7 या संख्येचे वर्ग जर केले एकक स्थानी 9 येणार, 5 अंक जर असेल तर 5च राहणार, आणि 0 असेल तर हे माइंडमध्ये ठेवा 0च असणार. म्हणजे तुम्ही इथं 0 जर असेल एकक स्थानी 0 असेल त्या संख्येचा वर्ग जर केला तर काय येणार त्याच्या एकक स्थानी वर्ग संख्येच्या एकक स्थानी काय येणार 0च येणार. काय राहिले का आपलं 2 झालं. हा 1 राहिला अंक. 6 जर या संख्येचा वर्ग जर केला त्याच्या देखील 6च एकक स्थानी येतो. वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 संख्येचा वर्ग जर केला त्याच्या एकक स्थानी किती येणार 7. ह्याच्यावरून आपल्याला अशी शॉर्ट ट्रिक बनायची, काही सेकंदामध्ये आपलं गणित सॉल्व्ह होणार आहे. बघा मित्रांनो, एक एक्झाम्पल घेतो. 2704 म्हणजे 2704 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ शोधायचे. काय करायचं मित्रांनो, ही शॉर्ट ट्रिक कशी लागू होते बघा. वर्गमूळ शोधायचे ना आपल्याला 2704 वर्गमूळ शोधायचे, 2 अंक सोडायचे एकक आणि दशक स्थान, म्हणजे 2 अंक सोडायचे मध्ये एक रेषा ओढायची अशा स्वरूपामध्ये. आता मला सांगा 27 मधून मला सांगा 4 ही संख्या ही वर्गसंख्या आहे ना, ही वर्गसंख्या घेतली मी, कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर 4 एकक स्थानी येतो मी इथे लिहून दिले बघा. 2 किंवा 8 या संख्येचा जर वर्ग केला तर 4 एकक स्थानी येते बघा. मग मी या ठिकाणी काय करू शकतो, 2 किंवा 8 ह्या दोन्ही संख्येचा जर वर्ग केला
ओके, त्यांच्या एकक स्थानी किती येतं? 4 अंक येतोय. मग एक तर 2 असेल किंवा 8 असेल. मग इथे एकक स्थान किती आपलं? 4 आहे. हे एकक स्थान कोणत्या कोणत्या संख्येचा वर्ग केला येतं? 2 किंवा 8 संख्येचा वर्ग केला येतं. आता मला सांगा 27 ही संख्या कोणत्या संख्येच्या कोणत्या वर्ग संख्येमधून वजा होणार आहे? मला सांगा. 3चा वर्ग किती? 9. 4चा वर्ग किती? 16. 5चा वर्ग 25. 6चा वर्ग किती? 36. 36 ज्या वजा होईल का 27 मधून? नाही होणार. मग 5चा वर्ग किती? 25. 25 वजा होतो का 27 मधून? होत आहे. मग कोणत्या संख्येचा वर्ग घेतला आपण? 5चा वर्ग ह्या 27 मधून वजा होतोय. या ठिकाणी 5 लिहायचा, 25 नाही लिहायचा. फक्त आपल्याला चेकिंग करण्यासाठी आपण 25 घेतले. 5चा वर्ग 25 या संख्येमधून वजा होतोय. मग कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतोय? 5 या संख्येचा वर्ग वजा होतो या संख्येतून, म्हणजे त्याचं वर्गमूळ या ठिकाणी लिहायचं. 25चं वर्गमूळ या ठिकाणी लिहिलं. 25चं वर्गमूळ किती? 5. आता मित्रांनो 5 लिहिले ना, 5च्या पुढील संख्या कोणती आहे? 6. बरोबर. कशामुळे घ्यायला मी की मला हे दोन्ही हे इथं एकक स्थानी लिहू का 8 लिहू? इथं संभाव्यता आपली निर्माण झाली. मग मी काय केलं? जी संख्येचं वर्गमूळ या ठिकाणी लिहिलं आपण, 25 वजा होतात ना, मग 25चं वर्गमूळ या ठिकाणी लिहायचं. 25चं वर्गमूळ किती? 5. 5च्या लगतची म्हणजे 5च्या पुढील संख्या 6 आहे. यांचा गुणाकार किती? 6 पंचे 30. किती आला? 30 आला. मग आता 30 आलाय ना, 30 मोठे आहेत का 27 मोठे आहेत? आपले 27 काय आले? या ठिकाणी लहान आले. काय म्हणतोय बघा मित्रांनो, जो आपण वर्गमूळ 25 आलं ना, 25चं वर्गमूळ या ठिकाणी लिहिलं. ज्या संख्येचं वर्गमूळ लिहिलंय त्या संख्येच्या पुढील संख्येचा गुणाकार केला मी. किती आला? 30. मग 30 हे गुणाकार ह्याच्याशी कंपॅरिझन करायचे. मग 27 मोठे आहेत का? आपली संख्या 27 आहे आणि गुणाकार किती आला? इथे 30 आलाय. मग आपली 27 संख्या लहान आहे, ही ती संख्या मोठी. मग त्याला लहानच अंक उचलायचा आणि या ठिकाणी टाकायचा. म्हणजेच झालं वर्गमूळ. 27/4 या संख्येचं वर्गमूळ किती आलं? 52. समजलं मित्रांनो? काय केलं मित्रांनो, मी अगोदर एकक स्थान निवडलं, 2 अंकानंतर एक सरळ रेषा वळली. आता एकक स्थान हे 4 आहे. मग कोणत्या संख्येचा वर्ग केला एकक स्थानी 4 येते? 2/8. 2 असेल किंवा 8 असेल या संख्येचा वर्ग जर केला, त्यांच्या एकक स्थानी 4 येते. मग संभाव्यता निर्माण झाली. 2 किंवा 8 आहे. या ठिकाणी लिहिले मी 2 किंवा 8. आता विषय राहिला कोणता? जी रेषा वळली आपण, इकडला जो भाग शिल्लक राहिलाय 27. 27 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतोय? ती होतोय बघा 5 या संख्येचा. 5 संख्येचा वर्ग किती? 25. 25 वजा होतोय. मग वजाबाकी नाही करत बसायची. 25चं वर्गमूळ या ठिकाणी लिहायचं आहे. 25चं वर्गमूळ किती? 5. आता नेमकं 2 उचलायचं इथं का 8 उचलायचा? मग 5 घेतला ना तुम्ही. 5च्या लगेचची संख्या कोणती? 6. यांचा गुणाकार किती आला? 30. आता हे 30 गुणाकार जो आलाय ती कंपॅरिझन म्हणजे तुलना ह्या उरलेल्या अंक संख्येशी आणि हे जो गुणाकार आला त्याची तुलना करायची. मग 27 आपले काय आहेत? ह्या गुणाकारापेक्षा लहान आहेत. मग लहानच अंक घ्यायचा. जर हे मोठे असते आपले 27 आणि हे गुणाकार जर लहान आला, या ठिकाणी मोठा अंक या ठिकाणी लिहिला असता. समजतंय? म्हणजे 27/4 या संख्येचं वर्गमूळ किती आलं? 52. ओके. आता दुसरं एक्झाम्पल घेतो. बघा मित्रांनो, 4356 या संख्येचे वर्गमूळ शोधायचे. काय सांगितलं मी तुम्हाला? एकक आणि दशक स्थानानंतर एक अशी उभी रेघ वळायची. आणि सांगा बरं, एकक स्थानी कोणत्या संख्येचा वर्ग केला? एकक स्थानी 6 अंक येतो. इथं लिहिले तुम्ही लिहिलं हे की 6 जर आला तर 6चा वर्ग केला त्याच्या एकक स्थानी 6 येतोय बघा. ह्याच्यामध्ये संभाव्यता म्हणजे किंवा वगैरे काही नाही. 6 जर आला तर 6 येतोय. मग या ठिकाणी 1/6 लिहितो. समजलं? आता उर्वरित संख्या कोणती आपली? 43. ह्या 43 या संख्येमधून कोणती पूर्ण वर्ग संख्येचा वर्ग म्हणजे वर्ग संख्या वजा होते? 5चा वर्ग 25 आहे, 6चा वर्ग 36 आहे, 7चा वर्ग 49. 49 जास्त होते बघा. मग काय घेतो? 6चा वर्ग 36. 36 वजा होतोय. 36 वजा होतोय तर मग 36चं वर्गमूळ किती? 6 आहे. इथे 2 अंक आलेत का म्हणजे आपल्याला चेक करण्यासाठी गुणाकार वगैरे करायला नाही. मग 6ला 6 ॲज इट इज लिहून टाकायचा. म्हणजे 66चं वर्ग आला 4356 आणि 4356चं वर्गमूळ किती आलं? 66. ओके. आणखी एक एक्झाम्पल घेतो मित्रांनो. सेकंदामध्ये आपलं कॅल्क्युलेशन होणार आहे.
बघा 17,424 17,424 या संख्येचे वर्गमूळ फाइंड करायचं आपल्याला. मी काय सांगितलं, 2 अंकानंतर एक सरळ उभी रेषा वाढायची. सांगा बरं कोणत्या संख्येचा वर्ग केला एकक स्थानी 4 येतो? 2 आणि 8चा. मग इथे लिहितो 2/8 या संख्येचा जर वर्ग केला एकक स्थानी किती येतो? 4 अंक येतो. मग 174 मधून कोणती संख्या म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग वजा होणार आहे? आता मला चेक करायला लागेल. 9चा वर्ग 1, बरं 11चा वर्ग किती? 121, 12चा 144, 13चा 169, 14चा 196 म्हणजे 13चा 169 वजा होतो याच्यातून. 14चा किती? 196 वजा होतो का? नाही, 13चा होतोय. मग 13 या ठिकाणी लिहितो. ओके. मला मित्रांनो सांगा मग हे 2 घ्यायचे इथं का 8 घ्यायचे? त्याच्यामुळे 13च्या लगतची संख्या कोणती मित्रांनो? 14. 14 आणि 13चा गुणाकार करा. 13 13 13 13 किती? 52. अच्छा आले 5. 13 13 आणि 5 किती? 18. 182. जो गुणाकार केला ती संख्या आणि ह्या संख्येची तुलना करायची. हे गुणाकार मोठा आला आहे, आपली संख्या इथली लहान आहे, मग लहानच अंक घ्यायचा. झालं उत्तर. म्हणजे 17,424 या संख्येचं वर्गमूळ किती आलं? 132. ओके. अशा पद्धतीने ही शॉर्ट मेथड आहे मित्रांनो. कोणतं एक्झाम्पल घेऊ शकतो? आणखी एक घेतो, फक्त समजून घ्या. बघा 2209 ही संख्या घेतो. या संख्येचं वर्गमूळ शोधायचं. काय करायचं? 2 अंकानंतर उभी रेषा वाढायची. डावीकडून ना आपलं उजवीकडून डावीकडे यायचं. एकक दशक हे 2 स्थानानंतर रेषा वाढायची. सांगा कोणत्या संख्येचा वर्ग केला एकक स्थानी 9 येतो? ते आहेत बघा 3/7. 3 किंवा 7 संख्या असू शकतात. ह्या संख्येचा वर्ग केला की त्यांच्या एकक स्थानी किती येतो? 9 येतो. आता सांगा 22 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होणार आहे? 4चा वर्ग 16 आहे. 5चा वर्ग किती? 25. मग 25 22 मधून वजा होतील का? नाही. 4चा वर्ग किती? 16. 16 वजा होतोय. मग इथे 16चं वर्गमूळ या ठिकाणी लिहायचं. 16चं वर्गमूळ किती? 4 आहे. आता मग इथले 3 उचलून इथे टेकू का 7 उचलून टेकू? माहिती नाही. मग अशा वेळी काय करायचं? ज्या संख्येचं वर्गमूळ आपण या ठिकाणी लिहिले त्या संख्येच्या लगतची संख्या म्हणजे 4च्या नंतर येणारा असतो 5 यांचा गुणाकार करा. हे जे ह्या संख्येच्या लगतची संख्या किती? 5. 5 किती? 20. आता सांगा आपली संख्या इथली मोठी का ही मोठी? आपल्या संख्येवर तुलना करा ना. ही संख्या आपली मोठी, गुणाकार लहान आला, मग मोठाच अंक घ्या. आपली संख्या मोठी म्हणजे मोठा अंक घ्या. आपली संख्या लहान जर पडली असती ह्या गुणाकारापेक्षा तर मग लहानच घ्यावं लागलं असतं. ओके. झाला पॉईंट क्लिअर. म्हणजे 47 या संख्येचं वर्ग किती आलं? वर्ग किती आहे? 2209. आणि 2209 या संख्येचं वर्गमूळ किती आहे? 47. मित्रांनो समजलं असेल तुम्हाला. आणि आपण काय करूया, जी दुसरी मेथड आहे ती सांगतो एक. बघा मित्रांनो दुसरी एक कशी वर्गमूळ शोधण्याची पद्धत बघा. एक सोपं एक्झाम्पल घेतो. बघा अशा पद्धतीचं सोपं एक्झाम्पल घेतले. बघा ह्या संख्येचं वर्गमूळ शोधायचं. मित्रांनो काय करा, मी जर असा अंदाजे काय केलं 30 चेक केला. 30चा वर्ग किती हो मित्रांनो? 900. ही तर फार 2025 आहे. ही भानगड बसणारच नाही आहेत. मग काय करतो 40चा वर्ग जर केला मी 40चा वर्ग मी तुम्हाला वर्गाचा व्हिडिओ बनवला आहे ते अगोदर पहा. 40चा वर्ग केला आहे तर काय होणार आहे? 1600 येणार आहे. आणि 50चा वर्ग जर वर्ग करून पाहतो 50चा वर्ग किती येणार आहे? 2500. ओके. मला सांगा मित्रांनो ही 2025 ही 1600 आणि 25च्या मधीलच संख्या आहे. बघा काय केलं मी चेक केलं, अंदाजे चेक केलं. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्या घेतल्यात आणि तेच मला सोपं जाणार आहे. कोणाच्या दरम्यान ही 2025 संख्या ही आहे 40 आणि 50 यांच्या मधीलच ही संख्या आहे. बघा म्हणजे कोणत्या तरी संख्येचा ह्यांच्यामधील हे वर्ग दिलेला आपल्याला. ह्याचं वर्गमूळ शोधायचं ना. मला सांगा 40च्या पुढे 41 42 वगैरे वगैरे 50 पर्यंत 40 ते 50 यांच्या दरम्यानच ही वर्ग संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे. आता 40 आहे ना. मी काय करतो आता 40 आणि 50 मधील एक ठोक वर्ग 45 घेतो.
40 आणि 50 यामधील संख्या 45, तिचा वर्ग चेक करून पाहतो. 45चा वर्ग किती येणार आहे? 5चा वर्ग किती? 25. ओके. आणि 4चा वर्ग किती? सॉरी, 4च्या पुढील संख्या कोणती? 5 आहे. 5 चौक किती? 20. बघा मी काय केलं अगोदर, कुणाच्या दरम्यान संख्या चेक केली. 40चा वर्ग केला 1600 आला, 50चा वर्ग केला 2500 आला. मग मला असं लक्षात आलं की हे 2025 आहे. हे 1600 आणि 2500च्या मधील 2025 असणार आहे ना. मग मी काय केलं, एकक स्थानी ज्या संख्येचा 5 आहे ना ती करण्याची एक शॉर्ट ट्रिक आहे, त्यानुसार वर्ग फाइंड केला. एक तर मग 40 ते 45च्या मधील संख्या असेल किंवा 45च्या पुढील ते 50 मधील संख्या असेल. मग मला इथे 45चीच निघली. बघा किती आली? 2025. बघा मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल घेतो. दुसरं एक घेतो, कसं शोधलं जातं बघा शॉर्ट ट्रिकने. एक घेतो 24 हे एक संख्या. मी तिसरी पद्धत जी सांगितली त्या पद्धतीने सोडून द्यायला. 24 म्हणजे 2401 कोणत्या दरम्यान संख्या असेल बघा. मी चेक करतो, तिची चेक करतो. तिचं चालेल 40 चेक करतो. कारण 40चं किती? 1600. 40चा वर्ग केला किती आला? 1600. आणि 50चा वर्ग केला, 50चा वर्ग किती आला? 2500. बघा 1600 आणि 25च्या दरम्यानचीच ही संख्या आहे ना 2401 म्हणल्यावर 1600पेक्षा मोठी आणि 25च्या पेक्षा लहान आहे 2401. मग मला सांगा, हे यांच्या दरम्यानची संख्येचा वर्ग आहे बघा हा. मग 40 ते 45. मी एकदा काय करतो, 45 चेक करून पाहतो. 45चा आत्ताच वर्ग फाइंड केला आपण, किती आला? 25 4 25. म्हणजेच हे किती? हे आलं किती आलं? 2025 आलं. पण हे काय आहे? 2401 आहे. म्हणजेच या 45 पुढील संख्या असणार आहे. 45 पुढील संख्येचा वर्ग असणार आहे. मग काय करतो, मला चेकच करावं लागणार आहे. म्हणजेच एकक स्थानी एक कोणत्या अंकाचा येतो? एक तर 9चा येतो किंवा 1चा येतो किंवा 9चा येतो. मी डायरेक्ट आता मग आपली 45च्या पुढील संख्या आहे नी, इथे किती आला? आपण 45 वर्ग केला 2025 आला. आणि हे किती? 2401 आहे. म्हणजे ही 45च्या पुढील संख्या. एक तर 46चा वर्ग असेल किंवा 47 असेल, 48 असेल किंवा 49 असेल. मग मला माहिती कोणत्या संख्येच्या एकक स्थानी एक येतो 1 आणि 9चा. आणि 41 तर नसणार आहे कारण 45च्या पुढील संख्या असणार आहे. आपण चेक केलं ना आता. मग काय करतो, डायरेक्ट 49 घेतो आणि त्या संख्येचा वर्गच करून पाहावं लागणार आपल्याला. 49चा 100% वर्ग करायची गरज नाही. 49चाच हे वर्ग असणार आहे कारण 41चा तर नसणार आहे कारण 45च्या संख्येच्या पुढील वर्ग आहे हा वर्ग काय आहे? 45 संख्येच्या पुढील वर्ग आहे. अशा स्वरूपामध्ये ही तिसरी मेथड आहे. मित्रांनो, जी पद्धत आवडेल तुम्हाला तिच्यावर प्रॅक्टिस करा. आणि वर्ग आणि वर्गमूळ चॅप्टर पूर्णपणे झालेले आहेत आपले. पहिला जो व्हिडिओ आहे ते वर्गावरती आहे आणि आजचा जो व्हिडिओ पाहिला आपण तो आहे वर्गमूळ. यापुढील मी याच्यावरती जे शाब्दिक उदाहरणं आहेत मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. आणि माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.